नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। स्वर्गीय बाजी अण्णा स्मृती तिरंगा नाईट क्रिकेट स्पर्धेचे महेंद्र घरत आणि राजा शेठ खार पाटील यांच्या शुभ हस्ते झाले भव्य दिव्य उद्घाटन। सालाबादप्रमाणे गेली 10 वर्ष काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस कमिटी चिरनेर भोम यांच्या माध्यमातून नाईट क्रिकेट स्पर्धेचे ऐतिहासिक अशा चिरनेर भूमीमध्ये आयोजन केले जाते। याही वर्षी न चुकता दिनांक 15 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। म्हणूनच दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र शेठ घरत व राजा शेठ खार पाटील यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी उद्घाटनाप्रसंगी आपल्या मनोगतामध्ये बोलताना महेंद्र शेठ घरत यांनी आयोजकांचे कौतुक करून मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। तसेच चिरनेर गावासाठी मैदान व्हावे यासाठी खार पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीचे राजा शेठ खार पाटील यांनी विनंती केली की आपण चिरनेर गावासाठी खूप काही करत आहात, म्हणूनच तरुणांसाठी खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करावं, त्यासाठी माझी गरज लागली तर मीही त्यासाठी प्रयत्न करेन। आजपर्यंत मी अनेक गावाला मैदाने मिळवून दिली आहेत, असे मनोगत त्यांनी केले। तसेच राजा शेठ खार पाटील यांनी सुद्धा आपल्या मनोगतामध्ये बोलताना सांगितले की मी नक्कीच गावासाठी मैदान उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करेन। तसेच आयोजकांचे तोंड भरून राजा शेठ खार पाटील यांनी कौतुक करताना सांगितले की एवढा मोठे आयोजन करणे हे काही सोपं नाही, पण तिरंगाचे आयोजक गेली 10 वर्षे ही स्पर्धा भरवत आहेत, त्यांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा। या कार्यक्रमापासून व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनीष पाटील, फिशरमॅन अध्यक्ष मार्तंड नाखवा, अल्पसंख्याक अध्यक्ष अखलाक शिलोत्री, रायगड जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील, पनवेल सेल ओबीसी सेल अध्यक्ष वैभव पाटील, विनया पाटील, सारिका पाटील, संतोष चिर्लेकर, पद्माकर फोफेरकर, कुलदीप नाईक, उमेश भोईर, विवेक म्हात्रे, आनंद ठाकूर, योगेश रसाळ, यशोदा परदेशी, वनिता गोंधळी, भारती ठाकूर, यशोदा कातकरी, समुद्र म्हात्रे, चंद्रशेखर ठाकूर तसेच अनेक मान्यवर क्रीडाप्रेमी व कार्यक्रमासाठी उपस्थित होते। सर्व मान्यवरांच्या आयोजकांच्या वतीने प्रमुख आयोजक अलंकार परदेशी, किशोर केणी, सचिन घाबाडी, हेमंत परदेशी, अमर परदेशी, रवींद्र भगत, संतोष भगत, किरण कुंभार, चंद्रकांत गोंधळी, विजय केणी, रोशन मोकळ, नितीन नारंगीकर, प्रवीण म्हात्रे, कुमार परदेशी, जगदीश ठाकूर, मनीष चिर्लेकर, हिम्मत केणी, गणेश म्हात्रे, विजय चौलकर तसेच काँग्रेस कमिटीच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाचे निवेदन नितेश पंडित सर यांनी केले। यावेळी काँग्रेस पक्षासाठी आणि आदिवासी समाजासाठी अहोरात्र मेहनत घेणारे रोशन सुरेश कातकरी यांस उरण तालुका आदिवासी समाजाच्या युवक अध्यक्षपदी नियुक्त करून त्यांना महेंद्र शेठ घरत यांच्या शुभ हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले। या स्पर्धेच्या नियोजनासाठी राजेंद्र भगत यांनी विशेष नियोजन केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खार पाटील सह तृप्ती भोईर, चिरनेर।